गोपी शेट काय करतात भाऊ इकडे ट्रॅक्टरवर? मित्रांनो आता आपण चाललेलो रील शूट करायच्या लोकेशनला. इथं आल्या आल्या गोपी शेटचा गॉगल या कार्यकर्त्यांनी घातला आणि बाकी सगळे पब्लिक आपल्याकच पाहत होतं. गोपी शेटची ट्रॅक्टरवर बसलेली रील तर तुम्ही पाहिलीच असेल मित्रांनो. गोपी शेटचं म्हणणं होतं सगळं थांबलं तरी चाललं पण ट्रॅक्टरचा धूर नाही थांबला पाहिजे. आता हे जे मैदान तयार हो राहिले ते कशाचं हो राहिले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मैदान झाल्यानंतर त्याच्यावर कोण कोण कुस्ती पाहायला आलंय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. गोपी शेटला ट्रॅक्टरवर बसलेला पाहून सारं पब्लिक गोपी शेट का पाहत होतं. इकडे तर मैदान तयार व्हायच्या आधीच कुस्ती चालू होती. गोपी शेटनी घाईत माझ्या हातातून मोबाईल घेतला, म्हणले मी शूट करतो. इथं आहे ना मंडप बांधायचं काम चालू होतं. गोपी शेट म्हणले मी बी थोडा हातभार लागतो. समाज सेवा करणं म्हणजे गोपी शेटचा जन्मसिद्ध हक्क आहे. गोपी शेट म्हणले पार काही होत्या पण काम थांबलं नाही पाहिजे. गोपी शेट मंडप बांधून दमले होते, आता ते खाली उतरायची जागा शोधू राहिले होते. म्हणलं गोपी शेट जरा दमानी खाली उतरा नाही तर मंडपच घेता खाली. घाईत ते बाबा पाठी मागून आले. गोपी शेटला म्हणले भाऊ दमानी उतर रे नाही अवघड जाईल. गोपी शेट म्हणले बाबा तुम्ही पार काळजीच करू नका, माझा पण एकेकाळी बिझनेस होता मंडपचा. गोपी शेट म्हणले अभिषेक तुम्ही जरा दम घ्या नाही तर ना कुदळीच डोक्यात घालीन तुमच्या, जास्त शहाणपणा करू नका. रील शूट करत